आमचे बापदादे म्हणत होते आरक्षण फिरक्षण आम्हाला नाही लागत, ज्याला लागतं त्याला द्या. म्हणून आरक्षणाचा प्रश्न सोडून देऊ. जे हरणं समजा मनोज जरांगे पाटील जर हरले यांच्या पुढं तर आरक्षणाचा मुद्दा सोडून देतो आम्ही. हे मजाक बनवायला ते एक वडापाव चोर जो हाकेच्या बी अंतरावर नाही माझ्या, त्या हाकेच्या अंतरावर या माझ्या. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होता, आम्ही देण्याचं काम केलेले. आजपर्यंत सत्तेत मध्ये बी आमच्यावर ठपका ठेवला जातो की सगळे मुख्यमंत्री आमचे झाले. तीच तर आमची शोकांतिका आहे, आमच्याच आमच्या कामाचे नाही. म्हणून आम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आता फार मोठा चान्स आहे. सगळे मराठ्याचे मुख्यमंत्री हे एकही कामाचं नव्हतं. आज तुम्ही ब्राह्मण समाजातून येता देवेंद्र फडणवीस साहेब, प्रत्येक घरात तुमचा फोटो मराठी लावतील. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब किंवा जो मुख्यमंत्री होईल, जसं आता यांनी सांगितलं की फोटो आम्ही लावायला तयार आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे जागतिक लेवलचे नेतृत्व. आता त्यांचं कसं आहे, त्यांनी महाराष्ट्रात एक हाती सरकार आणलेलं आहे. पहिले ते वाघ मारे नाही, वाघाला काय मिशा असते ना, वाघाला मिशा असते, वाघ मारायला मिशा आहे का? जो पुत्र मारायचे बी लायकीचं नाही, तो माणूस मारे आहे. म्हणजे इथं त्या बाबांना समाजासाठी आज स्वतःच्या शरीराची चाळणी केली. हे मजाक बनवायला ते एक वडापाव चोर जो हाकेच्या बी अंतरावर नाही माझ्या, त्या हाकेच्या अंतरावर या माझ्या. ते काय झालेलं आहे, आम्ही शांतते शेंड समजतील ते आम्हाला, आम्ही लढा शांततेचा आहे. आज मनोज जरांगे पाटील कुणाला त्रास आहे का? इथं ट्रॅफिक जामला बी नाही, सभा मंडपात बसलेले हे इथं युट्यूब चॅनलवर थोबड यायचं ते वाघमारे म्हणतो ते मी उपोषण चालू करणार. ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी चालू केलं त्याच्या बाजूला त्याने जर त्याची अजून बी तयारी असेल, मनोज जरांगे पाटलाच्या बाजूला त्याचा स्टेज लावतो, ते दोघायला बसवतो आणि किस्मत किती दम फेकले. आणि आपण काय करू, अशी चॅलेंज लावू यायचं, आरक्षणाचा प्रश्न सोडून देऊ. जे हरणं समजा मनोज जरांगे पाटील जर हरले यांच्या पुढं तर आरक्षणाचा मुद्दा सोडून देतो आम्ही. आणि जर जिंकले म्हणजे मनोज जरांगे पाटील जर जास्त दिवस जर उपोषणाला बसले आणि हे हरले तर येईन काय करायचं, असं प्रेशर आणायचं की त्यांनी सांगायचं आता देऊन टाका आरक्षण. हे काय झालेलं आहे, सरकारने या भुरट्यांना आवरावा. महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आहे, शांतता राखण्याची जबाबदारी मराठा समाज घेतो. आज मराठा समाज एक गौरवाचं प्रतीक आहे, म्हणून देश सेवेमध्ये मराठा बटालियन आहे, हे शौर्याचं प्रतीक आहे. आज तुम्हाला संख्या जरी कमी दिसली बरं का, इथं जर संख्या कमी दिसली, कसं असतं, आमचा समाज हा शेतकरी समाज, हातावर पोट आमच्या लोकांचं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आपले आपले व्यवसाय करून करा, एक तर आरक्षण नाही. आणि जर कोणाची जर परिस्थिती आली म्हणजे, तर मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सगळ्या संस्था चालक, आज आमच्यावर ठपके ठेवले जाते, सगळ्या संस्था मराठ्याच्या आहे, पण त्या बोटावर मोजणे इतके आहे. त्या सगळ्या संस्था चालकाला आम्ही जाहीर विनंती करतो, तुम्ही खरंच जर मराठ्याची औलाद असेल, जेवढे मराठ्याचे आपले पोरं तुमच्याकडे शिकायला येतील मोफत शिकवा. जेवढ्या तुमच्या नोकऱ्या निघतात 1 रुपया न घेता पोरांना हे द्या, रोजगार निर्माण करून द्या. आरक्षण तर आम्ही लढतोच आहे, आम्ही त्यामध्ये शहीद जरी झालो तर चालेल, पण तुम्ही आपल्या पोरांना हाताला काम द्या. कारण काय झालेलं आहे, नैराश्यात पोरं चाललेले, व्यसनाधीन व्हायला लागलेले आहे. म्हणजे आणि जर काहीच नाही झालं तर आत्महत्या हे करायला लागलेले, उघड्यावर संसार पडत चाललेले. आम्ही आजपर्यंत देत आलेलो आहे साहेब. जेव्हा आरक्षण दिलं जात होतं, जसं यांनी सांगितलं, तर ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला आमचे बापदादे सदन होते, सक्षम होते, आमच्याकडे गडगंज जमिनी होत्या. आमचे बापदादे म्हणत होते आरक्षण फिरक्षण आम्हाला लागत, ज्याला लागतं त्याला द्या.